नमस्कार, डी24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। लोक जनशक्ती पार्टी यांचे महिला आघाडी अध्यक्ष आपल्या सोबत संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी महिला अध्यक्ष देखील आपल्या सोबत आहे। नेमकी आज महाराष्ट्रामध्ये जी घटना सुरू आहे त्या संदर्भामध्ये आज धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील या ठिकाणी नेमकी भूमिका काय आपण जाणून घेऊया। ताई काय सांगणार, जी डोंगराळे या ठिकाणी घटना झाली त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल? खूपच चुकीचं झालेलं आहे आणि त्या लहान बाळाला म्हणजे आज काही समजत नसताना 3.5 वर्षाची मुलगी म्हणजे काहीच तिला काही गोष्टीचं नॉलेज नाही आणि त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे। तर आता असं भीती वाटायला लागली आई वडिलांना, प्रत्येक आई वडिलांना का आपले मुलं बाहेर खेळायला पाठवायचं का नाही पाठवायचं, शाळेत जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचं। शाळेत गेलं तिथे भीती वाटते, खेळायला गेलं तिथे भीती वाटते। मग वाचवा कोणापासून वाचवायचं? आई वडिलांनी त्या लहान बाळांना कोणाला म्हणजे असं चांगलं वाटत नाही। त्या आईवर काय बितत असेल त्या आईलाच समजू शकतं, कारण की आज तिचं पोटाचं काळीज गेलेलं आहे, ते काळीजच गेलं शरीरातून, तर ती आई कस काय जगणार आहे? आणि तिच्या समोर तिच्या मुलीचं असं झालेलं आहे, तिला मारलं गेलेलं आहे। त्या नराधमाला आहे ना फाशीच व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही बघू शकता आज लोक जनशक्ती पार्टीचे जे महिला आहे त्यांच्या देखील हृदयामध्ये एक निर्माण झालंय की एक लहानशी चिमुकलीवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस त्या आईवर काय प्रतिक्रिया होते ते देखील आज त्यांनी या ठिकाणी डी24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर काय सांगणार? लोक जनशक्ती पार्टी अत्यंत तीव्र स्वरूपाचे या प्रकरण हा कधी सामणार, कारण निवेदन देतात, राजकीय लोक येतात, संपूर्ण हे करतात, परंतु आजपर्यंत आरोपीला त्यानंतर सोडलं येतं। काय असेल आपली एकदम भूमिका थोडक्यात? बघा, जेव्हा अशा घटना घडल्या जातात त्या घटनेचं कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन असो व जिल्हा प्रशासन असो याचं निवारण होत नाही। अशा घटनेच्या संदर्भामध्ये काही स्थानिक राजकीय पक्ष, पार्टी, सामाजिक संघटना आपली राजकीय पोळी शेकण्याच्या मार्गावर असतात, परंतु माझे एक म्हणणे आहे की शासनाने ज्या काही शैक्षणिक संस्था ज्या लहान मुलांसाठी जसं आश्रमशाळा असो अशा ही काही पहिली घटना नाही महाराष्ट्रामध्ये घडलेली, यापूर्वी देखील भरपूर घटना अशा झालेल्या आहे की अल्पवयीन मुलींना कुठल्याही प्रकार असं एक आमिष दाखवून त्यांना त्या मुलींना या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं का जी समोरची व्यक्ती आपल्याला काही खाण्याची वस्तू देते तर ती प्रेमापोटी त्याच्या मागे जाते, परंतु असे काही लिंगपिसाट नराधम या समाजामध्ये वावरत असतात, ते एक प्रकारे वेगळं सोंग घेऊन असतात आणि त्यांची जी नजर असते ते अशा अल्पवयीन मुलींवर त्यांची नजर असते। तर माझं म्हणणं असं आहे की अशा नराधमांना खुलेआम चौकांमध्ये उभं करून त्यांना फाशी झाली पाहिजे। आणि ज्या काही आपल्या महिला वर्गामध्ये जे आज जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, कारण की आता मी सुद्धा 3 मुलींचा बाप आहे, असे अनेक बाप आहेत, असे भाऊ आहेत, आया आहेत, तर त्यांची मुलं जेव्हा सकाळी त्या शाळेत जेव्हा त्यांना सोडायला गेट मधून आज सोडतात, त्यांच्या मनामध्ये एक भीती असते का आपलं हे जे बाळ आहे आपण याला सोडलंय शाळेमध्ये असो या अंगणवाडी असो इथं हे सुरक्षित आहे किंवा नाही। हा जो स्टॉप आहे, जो शासनाने जो नेमलेला जो स्टॉप असतो, जे शिक्षक असतात, जे सेवेकरी असतात, या लोकांचा देखील त्यांनी एक बायोडेटा केला पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे की यांच्या आंतरिक भावना काय आहे का या निर्गस मुलांना काय सांगणार? आपल्या जे पक्ष आहे त्याच्या माध्यमातून आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? आमच्या पक्षामार्फत एकच प्रक्रिया आहे का सदरील जी डोंगराळे येथे जी घटना झालेली आहे तो जो आरोपी आहे, जो नराधम आहे, या घटनेचा जो जबाबदार आहे त्या नराधमाला त्याच्यावर जलद गती कोर्टामध्ये व फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याच्यावर खटला चालवून त्याला खुलेआमपणे फाशी देण्यात यावी अशीच आमची लोक जनशक्ती पार्टी रामविलास धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्रातर्फे आमची मागणी आहे। तुम्ही बघू शकता लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि जो संबंधित व्यक्ती आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं देखील यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं। कॅमेरामॅन निलेश दोलेसह डी24 जय हिंद, जय महाराष्ट्र। डोंगराळे घटनेतील नराधमाला फाशी झालीच पाहिजे।